पहिल्या चेंडू ऑन ड्राईव्ह, चेंडू कव्हर होईल तोपर्यंत एक धाव छोट्या स्वरूपात नंतर कंप्लीट केली आहे ती फलंदाज अमोलने. 4 षटकांच्या सामन्यात निश्चित आपण बघतो की ओपनिंग पेअर चेंज केली आहे अमोल आणि त्याचबरोबर घनश्याम त्याच्यासोबत आघाडीला. अप्रतिम फटका डीप स्क्वेअर लेग मध्ये. बघायचं पंच काय कन्फर्म करतायत. फक्त या चेंडूवर मिळतात ते 2 धावा. धावसंख्या धावफरक आपण बघतो एकूण अंकी जरी ती 3 धावा. फुल टॉस आणि एक्झिक्यूट केलं डीप स्क्वेअर लेग मध्ये सीमारेषे बाहेर. इथे मात्र पाहतोय फटका तो घनश्यामच्या बॅटमधून षटकार. आउटसाइड एज आणि चेंडू डिक्लेअर झोनमध्ये दुसऱ्या क्षेत्रामध्ये धावसंख्येत दुहेरी अंकामध्ये धावफलक आपण बघतोय एकूण अंकी 10 धावा. धावफलक सातत्याने आणण्याचा प्रयत्न सुरू आहे अजय संघाचा. चांगली धावफलक असण्याचा प्रयत्न सुरू आहे देसाई संघाच्या विरुद्ध. ऑनसाइडला प्लेसमेंट केलंय पण चेंडू जाईल तो भूषणकी क्षेत्रामध्ये फक्त एका धावेसाठी. एकच धाव मिळते चेंडू धावसंख्या 11 धावा धावफलकावर. मक्तेदारी दादागिरी चिखली संघाची थेट उपांत्य फेरी या संघाने गाठली. 2 सामने जिंकून ऑनसाइडला पूर्ण केलं आहे. बघायचं आहे क्षेत्ररक्षक दिल्लीमध्ये येऊन चेंडू कव्हर करतोपर्यंत मिळते 1 धाव या चेंडूवर घनश्यामला. जवळजवळ होते बिपिन दुकानचं कॉमेंट बॉक्स आमचा जॉईन झाले आणि सांगतो मला धावसंख्येची अंकी जर एका षटकात घेतली 12 धावा धावसंख्या. येते गोलंदाजी मार्ग दुसऱ्या षटक घेऊन देसाई संघाकडून संघाच्या विरोधात. पहिल्या सत्रामध्ये आपण पहिल्या संघात गोलंदाजी केली अजय संघाने. अवघ्या 21 धावा त्यांनी राऊंड विकेट आहे. अवे फ्रॉम द बॉडी अप्परकटचा फटका दाखवायचा होता पण चेंडू जाईल तो घोसाळी क्षेत्रामध्ये एका धावेसाठी बरोबर कॉमेंट्री बॉक्सच्या वरती. Formation 13 राउंड विकेट शॉर्ट ऑफ लेंथ आहे. जबरदस्त फटका आहे पण बघूया या चेंडू मिळत आहेत त्या किती धावा आणि 2 धावेचा इशारा पंचांचा. ओव्हर्समध्ये एक्झिक्यूट केला फटका. एलिव्हेशन थोडंसं कमी पडलं. इव्हन ताकद थोडीशी कमी पडली. दरम्यान घोषांकी क्षेत्र 2 धावेचा हा फटका आणि धावसंख्या थोडीशी धावपत्र आपण बघतोय त्या 15 धावा 50. ओव्हरपेज आहे. बघायचं स्क्वेअर लेग मध्ये क्षेत्ररक्षक जज करतोय आणि काय फटका आहे डीप स्क्वेअर लेग बाउंड्रीच्या बाहेर षटकार. चेंडू आउटसाइड एज थोडासा नाराज होतो घनश्याम. ओव्हरपेज चेंडूचा समोर एक्झिट करण्याचा प्रयत्न काय होतं. गॅप खूप मोठा होता तिथे. लिडिंग एज आणि डिक्लेअर झोन एकच धाव. रेंजमधले चेंडू निश्चितच आहेत पण वेग प्रचंड आहे चेंडूवर त्यामुळे लिडिंग एज घेऊन आपण बघतोय. आपल्या विभागात आपण असे फटके आपण नेहमीच बघतो किंवा अशा फटक्यांना पर्टिक्युलर नाव आहे कटोरी शॉट.
वेगवान चेंडू आणि जबरदस्त उत्तर डीप स्क्वेअर लेग मध्ये आणि झेल अप्रतिम. चांगल्या फटकेला झेलमध्ये कन्वर्ट केलंय फलंदाज बाद. एखादा खेळाडू कॉमेंट्री मध्ये पाठवा, सातत्याने आम्ही सूचना करत आहोत, त्याच्या सूचनेचं पालन होत नाहीये. अरुण शॉर्ट ऑफ लेन, एक्स्ट्रा बाउन्स, वाईट डिलिव्हरी, +1 +1 आहे. येस, पंचांकनावरती सिग्नलची अपेक्षा आहे. वाईट +1, 2 धावा ॲड होतील धावफलकावर. धावसंख्या 25, क्वार्टर सेंचुरी कंप्लीट. षटक क्रमांक तिसऱ्यामध्ये पुन्हा एकदा अरुण उजव्या हाताने ओव्हर द विकेट. अमोलच्या समोर. हो, अप्रतिम डिलिव्हरी. बघितलं की बॅट्समनकडे फुटवर्क नाही, याचा फायदा उचलला. फुल लेनचा चेंडू हाताला आहे आणि बरोबर बॅटच्या खालून चेंडू वेगाने निघून जातो विकेट किपरच्या हातामध्ये. डॉट डिलिव्हरी. कमबॅक करत असताना अरुण. धावसंख्या 25 आहे धावफलकावर. फुल टॉस, पण एक पेक्षा जास्त काही नाही. कोशांकी क्षेत्र, एकच धाव. धावसंख्या 26. धावसंख्येला थोडासा अंकुश लावला या षटकामध्ये अरुणने. आतापर्यंत या षटकात फक्त 3च धावा त्याने खर्च केल्यात. ओव्हरपिच आहे, लिडिंग एज, चेंडू हवेमध्ये आणि कॉड बिहाइंड, फलंदाज बाद. मैदानावर नॉस्ट्राइक एंडला आपण बघतो रवी मुठे, 1 डाऊन बॅट्समन. आउटसाइड एज अँड कॉट बिहाइंड. येस, डिक्लेअर आहे. एकच धाव मिळते या चेंडूवर, कारण चेंडू घोषांकी क्षेत्रामध्ये एका धावेच्या मध्ये धावसंख्या पुढे सरकली. एकूण अंकित झाले त्या 27 धावा धावफलकावर. दोन्ही आघाडीचे फलंदाज तंबूत परतल्यानंतर आपण बघतोय की इथे धावसंख्येला चांगला कंट्रोल केलाय बॉलिंगमध्ये. मोठ्या फटक्यांपासून वंचित ठेवलंय. रवींद्र काळन स्ट्रायकिंग एंडला रवी मुठे. अप्रतिम षटक हाताला रवी मुठेने, पहिलं मेडन षटक या स्पर्धेतलं या मैदानावरचं. ओव्हरपिच आहे, चेंडू हवेमध्ये, साई चेंडूच्या खाली आणि इथे ड्रॉप. साईकडून झेल सुटलाय आणि फेक होते ती चुकीची, बॅकअप नाहीये. आणि तोपर्यंत बघूया आपण 2 धावा तर धावून पूर्ण केल्यात फलंदाजांनी. बघायचं पंच काय सिग्नल करणार. 2+1 एकूण 3 धावा ॲड होतील धावफलकर, कारण चेंडू तो जातो तो घोषांकी क्षेत्रामध्ये. तीन धावा रवीच्याच अकाउंटला. धावसंख्या एकूण अंकित झाली ती 30 ऑन स्कोर कार्ड इन थर्ड ओव्हर. फुल टॉस आहे, फ्लोअर फुल टच करून घेतला बॅटवर. डायरेक्ट हिटचा प्रयत्न आणि तोपर्यंत फलंदाज बाद. खूप चांगला निर्णय घेतला तो गोलंदाज अरुणने की स्वतः यष्टीवर धावत गेले आणि यष्ट्या वाकवल्या त्या रवींद्र काळनच्या. थर्ड विकेट डाऊन, तिसरा फलंदाज बाद. आघाडी दोन्ही फलंदाज आपण बघतोय घनश्याम आणि
अमोल तंबूत परतल्यानंतर आपण बघतोय तिसऱ्या क्रमांकावर बाद होते तो स्वतः संघनायक रवींद्र काळन आणि 5व्या क्रमांकावर वळणी लागते ती सचिन पाटीलची. धावसंख्या 30 धावा धावफलकावर आहे 30. 3 षटकाखेर 30 धावा. या षटकात फक्त 7च धावांचं षटक टाकलंय ते अरुणने. श्याम, थँक्यू. श्याम भोईर. हा चेंडू क्रीजच्या बाहेर आहे. वाईट डिलिव्हरी पंचांचा इशारा. चांगला चेंडू अप्रतिम डिलिव्हरी. चेंडू सचिनला समजला नाही कारण त्याच्यावर मोठा फटका येणं गरजेचं होतं आणि तो मात्र निश्चितच ती लाईन मिस करतोय सचिन. निर्धाव चेंडू. रवीला आपण बघतोय कधीपासून तो नॉस्ट्रायकिंग एंडलाच उभा आहे. रवी मोठे. ओ व्हॉट अ शॉट. काय तडा काय फटक्यामध्ये अँड आउट ऑफ द पार्क. ह्यूज हिट. 6 रन. ओ बॅकफुट ऑन साइड पूल तर केलाय बघायचं आहे. पंच कन्फर्म करतात चेंडू सीमारच्या बाहेर. बॅक टू बॅक 6. एक चेंडू निश्चित थांबला होता. थोडासा मागे होता तर 500 रुपयाचा कॅश प्राइज अजून एक जर षटकार ठोकला तर अमित भोईर यांच्याकडून एक पारितोषिक आलंय आजेगावचे यांच्या माध्यमातून. 500 रुपयाचा कॅश प्राइज दिलं जाईल ते सचिन पाटीलला. हो बघायचं चेंडू ऑन साइडला पूल तर केलाय आणि साईकडून चूक. दुसऱ्यांदा त्याच्याकडून झेल सुटलाय. सचिन स्ट्रायकिंग एंडला पोहोचणार का प्रश्न होता. 2 धावा तर पूर्ण झाल्या आणि तिसरी धाव सुद्धा ऍड केली जाईल सचिनच्याच खात्यामध्ये. या 3 धावा ऍड होतील धावफलकावर. निर्णय षटकामध्ये धावा येत आहेत आणि ती चांगली गोष्ट आहे ती म्हणजे आजच्या संघासाठी. धावसंख्या 46. 46 ऑन स्कोर कार्ड. अजूनही या षटकातले 2 चेंडूचा खेळ शिल्लक. बघूया सचिन ज्याप्रमाणे प्रतिकार केला, आक्रमण केलंय, धैर्य दाखवलंय, इथे मात्र देसाई संघाच्या समोर त्यांच्या विरोधात बॅटिंग करत असताना अप्रतिम बॅटिंग. 46 46 धावा. 2 चेंडू अजूनही शिल्लक. श्याम भोईर. चेंडू उंच गेलाय. हवेच्या विरोधात हा फटका. बळीराम चेंडूच्या खाली येण्याचा प्रयत्न करतो पण चेंडू मात्र वेगाने ट्रॅव्हल होतोय आणि तोपर्यंत 2 धावा सचिन कंप्लीट करतोय या चेंडूवर. सचिनला इथे मात्र बघतोय आपण कोऑर्डिनेशन नाहीये रवी आणि सचिन मध्ये. 3 धावा इथे सहज पूर्ण झाल्या कारण मिडफील्ड झाली होती. दरम्यान 48 धावसंख्या अंकित झाली धावफलकावर. शेवटचा चेंडू शिल्लक या इनिंग मधला. ओ स्लो रन चेंडू. गती परिवर्तन अँड डॉट डिलिव्हरी. 3 षटकाखेर आपण धावसंख्या 30 बघितली होती. या षटकाखेर आपण बघतो धावसंख्या 48 म्हणजे 18 धावांचं षटक आपण बघितलं ते श्याम भोईरचं आणि 49 धावसंख्येचं लक्ष आज जे संघाने उभारलंय ते देसाई संघासमोर. या ठाणे जिल्ह्याची
ज्युनियर नितीन पाटील देसाई संघाचे त्यांनी देसाई 40+ संघाला शुभेच्छा देतात आणि इथून देसाई 40+ संघाने मॅच जिंकली तर साई म्हात्रे आणि श्याम भोईसाठी अलिबाग ट्रिप आहे रविवारी. हे दोनच खेळाडूंसाठी ट्रिप आहे. मग हनुमान पाटील आपण काय करायचं? नॉन सेकंडला जितू पाटील आहेत, स्ट्राईक एंडला साई म्हात्रे आणि गोलंदाज प्रल्हाद काळे येत आहेत गोलंदाजी करण्यासाठी. टार्गेट आपण पाहिलं तर 49 कंपल्सरी चेसिंग आणि पिसिवली 40+ संघ वाट पाहतोय की कोणता संघ आमच्या समेत सेमीफायनलची मॅच खेळ. चांगली कामगिरी या संघाने केलेली आहे. पहिला चेंडू तुम्ही पाहताय मिस टायमिंग आहे, मात्र पंचांचा इशारा येतो, चेंडू डिक्लेअर झोन मध्ये जातोय. सुमित सकाळपासून खूप चांगली भूमिका पंचाची भूमिका त्यांची राहिली. त्यानंतर पंकज भोईर, इथे मात्र कट करण्याचा प्रयत्न, स्ट्रॉंग अपील आणि फलंदाज बाद. साई मात्रेची खेळी इथे समाप्त. पहिला मोठा धक्का देसाई 40+ संघाला. साई मात्रे बॅक टू द पॅव्हेलियन. आशयाला परतावं लागतंय. बघा रवींद्र कानेने एका हातात झेल पकडला तर 1000 रुपये अमित भोईर यांच्याकडनं. हा चेंडू लेग स्टंपच्या बाहेर जाणारा चेंडू पंच वाईटची खून करतायत. साई म्हात्रेची विकेट महत्वाची मिळाली प्रल्हाद काळेंना. एक गडी बाद 2. बैराम आले तिसऱ्या क्रमांकावरती स्वतः कॅप्टन. ऑन द टोस खेळत आहेत, मात्र बघायचंय पंचांचा इशारा काय येतोय. एकच धाव आहे. डिक्लेअर झोन मध्ये चेंडू जातोय. धावसंख्या 3. एक गडी बाद. 49 धावांचा पाठलाग करत असताना देसाई 40+ संघ यातून विजेता संघ आजच्या दिवसातील शेवटची मॅच सेमीफायनलची मॅच पिसिवली 40+ संघावर खेळेल. बघायचं कोणता संघ असेल. पीके अकुट टप्प्याचा बॉल होता, चौकार आहे. ग्राउंड स्ट्रोक लागला तरी चौकारच असेल. 4 ने धावसंख्या पुढे सरकते. धावसंख्या 7. पहिल्या मॅचचा हिरो आपण पाहतोय बैराम पाटील. जबरदस्त बॅटिंग त्यांनी खेळली होती खांबालपाडा 40+च्या विरुद्ध. इथे एक सिंगल मिळाले. धावसंख्या 1 ने पुढे सरकेल. धावसंख्या होती ती 8. 1 टू गो. पहिल्या इनिंग मध्ये पहिल्या मॅच मध्ये 28 धावांची इनिंग साकारली होती बैरामने. इथे 8 धावा आतापर्यंत झालेल्या आहेत. 49चं टार्गेट आहे. इतकं सोपं नाहीये. पावसाळी क्रिकेट स्पर्धा आपण म्हटल्यानंतर पाऊस जेव्हा येतो त्यावेळी थोड्याशा अडचणी येतात. इथे कोणत्याही प्रकारचा बॅकअप नाहीये. एकूण 3 धावा मिळतील. पंच धावा किती आहेत? 5 धावा. 5 धावा म्हणजे जिथे 1 धाव होती तिथे 4 धावा एक्स्ट्रा मिळाल्या. एकूण 5 मिळाल्यात. कोणत्या प्रकारचा बॅकअप नाहीये. कदाचित बैराम रनआउटही झाले असते. षटक संपलेलं आहे. पहिल्या षटकात धावा आल्या 13.
महेंद्र गोलंदाजी मार्कवर. इथे मात्र आखून टप्प्याचा चेंडू आहे. बघायचंय 2 धावा डिक्लेअर आहेत. बहिराम 2 धावा डिक्लेअर आहेत. आमचे मित्र विनू येत आहेत. आयकॉन हॉस्पिटलमध्ये सातत्याने ते काम पाहत असतात. तर विनू या, स्वागत आहे आपले. 2 धावसंख्या पुढे सरकेल. धावसंख्या 15. 15 धावा दापलकवती लागलेत. इथे मात्र चेंडू भरपूर उंच गेलाय आणि लांबी देखील तितकीच मिळाली. चेंडू सीमा पलीकडे लँड होईल. षटकार. विरुद्ध 30 बॅटिंग या मॅच मध्ये सुद्धा पाहायला मिळते. धावसंख्या 21. मॅच चेंडू आलाय बघा जितू. धावसंख्या 21. 49 टार्गेट आहे. चांगली बॅटिंग करते. जरी साई लवकर बाद झाला असेल मात्र कॅप्टनने जिम्मेदारी घेतली बहिरामने. महेंद्र गोलंदाजी मार्कवर. अजून एक चांगला फटका तुम्हाला पाहायला मिळतोय आणि पंचांचा इशारा येतोय. चौकार. धावसंख्या 25. धावा आणि फक्त धावा आपल्याला पाहायला मिळतात आता. धन्यवाद डीजे. 25. आमचे मित्र विनू येत आहेत. त्यांचे हार्दिक स्वागत. माजी उपमहापौर चषक 2022. इथे फटका चांगला आहे आणि चेंडू जाईल लॉंग ऑनच्या वरून सीमा पलीकडे. 6 धावांसाठी षटकार. जबरदस्त बॅटिंग करत असताना बहिराम. धावसंख्या 31. 2 डावखुरे आताच्या फलंदाजांनी इम्प्रेस केला. एक सुनील भोईर पिसिवली 14+ आणि त्यानंतर बहिराम पाटील देसाई. आणि इथे झेल ड्रॉप. झेल ड्रॉप झाला इथे. आज ते संघ वारंवार चुका करतोय. 1 to go. धावसंख्या 32. 17 धावांची गरज आहे 13 चेंडूमध्ये. 13 चेंडूमध्ये 17 धावांची गरज आहे. नाही बहिराम फक्त झेलकडे पाहत राहिले आणि तो 2 धावाही झाल्या असत्या. साईला अपयश आलंय मात्र कॅप्टन इनिंग खेळत असताना बहिराम पाटील. डिक्लेअर आहे. 2 षटकाचा खेळ संपलाय. धावसंख्या ती 33. चेंडू शिल्लक आहेत 12. धावा करायच्या 16. 12 चेंडू 16. 20 धावा आल्या त्या षटकात महेंद्र मात्रेच्या. जो बॅकअप मिळाला नाही पीकेच्या षटकात तिथून 5 धावा मिळाल्या आणि बहिराम बचावले सुद्धा. रनआउट सुद्धा झाले असते कदाचित. आता क्रिकेटमध्ये जर तरला महत्व नाहीये. बारा चेंडू 16 धावांची गरज. पिसिली 14+ कॅप्टन निरंकार आपण सज्ज राहायचे टॉस साठी. संजय पाटीलने ज्यावेळी जर्सी पदार्पण केली मला असं थोड्या वेळासाठी असं वाटलं की संजय पाटील सुद्धा 40+ मध्ये आले की काय पिसिवलीच्या. नाही त्यांना अंडरआर्म क्रिकेटमध्ये तर भरपूर मागणी आहे आणि ते चांगला खेळ करत असतात त्यामुळे त्यांना मागणी असते. आणि पिसिवलीचं नाव सातत्याने ते उंचावत असतात क्रिकेटच्या माध्यमातून. घनश्याम येत आहेत. चला 12 चेंडू 16 धावांची गरज. चांगला चेंडू होता. डिफेन्स क्रिकेट कारण की बहिरामला माहिती आहे 12 मध्ये 16 बनवायचे. इथून सिंगल डबल आली. शेवटच्या षटकात 7 ते 8 धावा राहिल्या. फ्रेश गोलंदाज मिळेल. धावा बनवायला सोप्या जाऊ शकतात. 11 चेंडूमध्ये आता 15 करायचे आहेत. चेंडूमध्ये 15 करायचे आहेत. पिसुली 40+ टीमचे कॅप्टन सुद्धा इथे उपस्थित झालेले आहेत. 11 चेंडूमध्ये 15 करायचे आहेत.
एक धाव डिक्लेअर आहे. 10-14. मॅच अजूनही ऑन आहे. शेवटचं षटक आपण पाहिलं तर कदाचित रवी मोठे यांच्याकडे जाऊ शकतं, ज्याने या स्पर्धेतील पहिलं मेडन षटक फेकलंय. 10 चेंडूमध्ये 14 करायचे आहेत. 10-14. सुंदर गोलंदाजी तुम्हाला पाहायला मिळते. डॉट बॉलची समाप्ती होते. 9 चेंडूमध्ये 14 करायचे. जिथून पहिल्या मॅच मध्ये सुद्धा संघर्ष केला होता, या मॅच मध्ये सुद्धा संघर्ष करतायत. नऊ चेंडू 14. दोन धावा इथे मिळत आहेत. म्हणजे काही गरज नसताना मगाशी 4 धावा एक्स्ट्रा, आता 1 धावा एक्स्ट्रा, एकूण 5 धावा एक्स्ट्रा मिळाले देसाई 40+ 37 धावा झालेत. म्हणजे अजूनही 12 धावांची गरज आहे. 8 चेंडूमध्ये 12 धावा. एक धाव डिक्लेअर आहे. धावसंख्या 38. 7 चेंडू 11. चेसिंग कंपल्सरी आहे. 7 चेंडूमध्ये 11 करायचे आहेत. मागची मॅच रफ अँड टफ होती आजदे विरुद्ध दातिवली. इथेही बघायचं, याच चेंडूवरती सिंगल आली, शेवटच्या षटकात 10 धावा राहू शकतात. घनश्यामने अशीच मॅच टर्न केली होती आडिवलीच्या मैदानामध्ये, आडिवलीच्याच विरुद्ध टेनिस बॉलमध्ये. 7 चेंडू 11. त्यावेळी आज 40+ रनरअप सुद्धा राहिला होता. एक सिंगल इथे मिळाली आहे. 6 चेंडूमध्ये आता 10 करायचे. 12 मध्ये 16 करायच्या होत्या. घनश्यामने धावा खर्च केल्या. 6 चेंडू शिल्लक आहेत. 6 धावा करायच्या. 10 स्ट्राईक मात्र बळीरामकडे. ही जमेची बाजू आहे. कदाचित प्रशासर 15 धावा राहिल्या असत्या ओव्हरथ्रोच्या 4 आणि त्यानंतर घनश्यामने ओव्हरथ्रो केला. एकूण 5 धावा मिळाल्यात. मात्र जर तरला क्रिकेटमध्ये महत्त्व नाहीये. आता 6 बॉलमध्ये 10 करायचे आहेत. रवी मुटे ज्याने या स्पर्धेतील पहिलं मेडन षटक फेकलंय आणि त्या रवी मुटेला 10 धावांचं संरक्षण करायचंय. डावखरा त्याचा गोलंदाज आहे. स्ट्रायकिंगला बळीराम आहे. याच मैदानामध्ये अनेक स्पर्धा तुम्ही पाहत असता. अंडरम क्रिकेट, नारायण भोईर स्मृती चषक स्पर्धा सुद्धा तुम्ही पाहत असता. टेनिस अंडरम मधली सर्वात मोठी स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळते. या दरम्यान बळीरामच्या बॅट मध्ये येतो हा पहिल्या चेंडूवरती षटकार. धावा. आणि इथे बळीरामची खेळी समाप्त. 3 चेंडूमध्ये अजूनही 2 करायचे आहेत. कंपल्सरी चेसिंग आहे. बिपिन मागच्या मॅच सारखी मॅच होईल का असा प्रश्नचिन्ह आहे. पिस्युली 40+. पिस्युली 40+ संघ ऑलरेडी सेमीफायनलमध्ये दाखल झालाय. मोठागाव संघाला त्यांनी पराभूत केलं. नवापाडा संघाला पराभूत केलं. 2 डोंबिवली वेस्टचे संघ त्यांनी पराभूत केलेत. आणि इथे बघायचं देसाई की आजजे त्यांच्या समेत येईल.
तीन चेंडूमध्ये 2 करायचे आहेत. कंपल्सरी चेसिंग हाही नियम आहे प्रशासर फोर्टी प्लस संघटनेचा आणि फोर्टी प्लस संघटनेच्या नियमानुसारच ही स्पर्धा आहे. पहिल्या मॅचमध्ये प्रशासर 3 रनची पॅनल्टी लागली देसाई फोर्टी प्लस संघाला, मात्र तरी धावा 79 त्यांनी कुठल्या, म्हणजे काही फरक पडला नाही पॅनल्टीचा. तुम्ही चांगलं क्रिकेट खेळाल तर पॅनल्टीवरही मात करू शकता, हे सिद्ध केलं त्यांनी मागच्या मॅचमध्ये खंबालपाड्याच्या विरुद्ध. 3 चेंडूमध्ये 2 करायचे आहेत. तीन चेंडूमध्ये 2 धावांची गरज. अकुट टप्प्याचा बॉल आणि विजयाचा षटकार. हनुमान पाटीलने मॅच केली फिनिश आणि देसाई संघ पोहोचला या स्पर्धेच्या सेमीफायनल मध्ये. त्यामुळे श्याम भोईर आणि साई मात्रे यांना अलिबागची ट्रिप जरूर